सत्यजित सर तुम्ही आता बाहेर जाऊ शकत नाही. ओ तुम्ही मला हे सांगणाऱ्या कोण? बाजूला वा. सत्या थांब, जाऊ नकोस. बलमा बाजूला हो, बाजूला हो. सत्य थांब. तुझं तर नेबरेटला भेटायला गेला तर माझं मेलेलं तोंड बघशील. तुम्ही इथे येऊन माझी काळजी घेताय या विचारानंच मी निम्मा बरा झालो होतो खरं तर. पण आता ह्यो तुमचा होणारा अपमान आहे ना, तुम्ही मारलेल्या गोळीपेक्षा जास्त जखम देतोय मला. मम्मी समोर हात जोडून विनंत्या करायची काहीच गरज नाही. तुम्ही जावायत, कुणासमोर झुकायची गरज नाही तुम्हाला. देवा, मी कधीच कुणाची वाईट वागली नाही. आजवर कधीच कपटीपणा केला नाही. ना सत्यावर गोळी झाडताना, ना त्याच्या काळजीपोटी नर्स बनून त्याच्या घरी राहताना. माणूस म्हणून वागायला चुकले असेल, पण पोलीस म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडलं. आणि तरी बी मी केलेल्या कृत्यासाठी मला प्रायश्चित घ्यायचं होतं, ते बी घेता नाही आलं. सत्याच्या घरी राहून त्याची काळजी घ्यायची होती, पण ती नाही घेता आली. देवा, तू त्याच्या पाठीशी राह, त्याला लवकरात लवकर बरं कर. माझं सत्य, सत्याला काही होऊ देऊ नकोस. दिव्या, तुझ्या कृपेने 3 वर्षानंतर का होईना पण वाघमारेंचा थोडासा सहवास मला लाभला. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी असणारी काळजी दिसली मला. त्यांच्या वागण्यातनं त्यांच्या मनात माझ्यासाठी कुठेतरी प्रेम आहे हे जाणवलं. आज मम्मीने जो अपमान केला ना त्यांचा, तो अजिबात सहन झाला नाही मला. पण काय करू, मम्मीला किती बी समजवलं तरी ती ऐकणाऱ्यातली नाही आहे. दिव्या, वाघमारेनं आता लई दुखावलं असणार. तेव्हा तू काळजी घे त्यांची. आम्ही सोबत नसताना तू जशी काळजी घेतली होतीस ना त्यांची, तशीच आता मी काळजी घे, एवढंच मागणं आहे माझं तुझ्याकडे. सत्य, शांत हो. तुझ्या भावना कळतात. बरोबर प्रेम लागतं बरं माझं नशिबात. एवढ्या नात्यांच्या पसारात असून मी माझं प्रेमाचं माणूसच माझ्या बरोबर नाही आहे. बलबा, असं माझ्यासारखं प्रेम ना कुणाच्याच वाट्याला नाही आलं पाहिजे. पण ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम आहे
ती व्यक्ती आपल्या समोर असून मी आपली होऊ शकत नाही. यापेक्षा मोठं दुःख नाही आहे जगात.